हॅलो एव्हरीवन, मी लीना। आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कोडिंग आणि डिकोडिंगच्या काही ट्रिक्स सांगणार आहे। जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, पोलीस भरतीची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी ही व्हिडिओ खूप फायदेशीर ठरणार आहे। कारण का कोडिंग डिकोडिंगमध्ये एक्झाममध्ये 3 ते 4 क्वेश्चन नक्की येतात, त्यामुळे तुमचे 4 मार्क फिक्स होऊन जातील। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। ओके, आपण व्हिडिओ स्टार्ट करूया। आत्ता जी मार्चमध्ये कारागृह भरतीची एक्झाम झाली त्यामध्ये हे क्वेश्चन आले होते, ते आपण घेऊया। ओके, फर्स्ट क्वेश्चन बघूया। अक्षरांच्या बेरजेच्या आधारावर खाली दिलेल्या जोडीप्रमाणेच असणारी शब्द अक्षर जोडी पूर्ण करा। आता हे आपल्याला दिले, ते आपल्याला कंप्लीट करायला सांगितले। ओके, स्टार्ट करूया। फर्स्ट काय होती? HOPE, तर त्याचं काय आलं आहे? हे आपल्याला जोडी दिलेली आहे IQQG। त्या H नंतर I कधी आला? H नंतर I +1नी, तर H नंतर +1 केलं तर I आला। तर O नंतर Q आला आहे, कधी आला आहे? O नंतर 1 2 +2 केलं तर Q आला। तर P नंतर Q आला आहे, कधी आला आहे? +1 केलं तर Q आला आहे। आणि आता E नंतर आपल्याला G लिहिलं आहे, कधी? 1 2 +2 केलं तर G आला आहे। सेम इथे पण असंच RISE, तर आपल्याला सेम असंच इथे करायचं आहे। +1 मग +2 मग +1 मग परत +2, जे इथे होतं तेच कॉम्बिनेशन। ओके, R नंतर +1 काय आहे? S, I नंतर +2 1 2 K आला आहे। S नंतर +1, S नंतर काय तर T, आणि E नंतर +2 FG, G आला। तर आपला आन्सर आला SKTG। ओके, आला आपला आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन बघूया। सेकंड क्वेश्चन बघूया। आता लास्ट क्वेश्चन बघितलं ना, सेम तसाच आहे। हा पण कारागृह भरतीच्या एक्झाममध्ये आलेला आहे। ओके, अक्षरांच्या बेरजेच्या आधारावर खाली दिलेल्या जोडीप्रमाणेच असणारी शब्द अक्षर जोडी पूर्ण करा। की आपल्याला जोडी दिली ती कंप्लीट करायची। ओके, सेम तसंच मगाशी केलं तसंच। फर्स्ट लिहून घेऊया NOSE, याची जोडी काय आले? QRVH। N नंतर Q कधी आला आहे? 1 2 3 +3, O नंतर R 1 2 3 +3, S नंतर V 1 2 3 +3, आणि E नंतर H 1 2 3 +3। ते सगळीकडे सेमच आहे, +3च केला आहे। तर आपण इथे पण +3 करूया। CALM दिलं आहे, सगळीकडे आपल्याला इथे पण +3 करायचं, तर आपला आन्सर येईल। ओके, C नंतर +3 1 2 3, C नंतर +3 काय? F, A नंतर +3 1 2 3 D, L नंतर +3 कुठे? 1 2 3 O, M नंतर +3 1 2 3 P। आपला आन्सर आलं FDOP। ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया। एका विशिष्ट सांकेतिक भाषेत HANDला DNAH असे आणि CHINला NIHC असे संकेतबद्ध केले जाते, तर त्या सांकेतिक भाषेत BODY साठी कोणता संकेत असेल? हे आपल्याला सांगायचं आहे। हा पण प्रश्न आत्ता जी कारागृह भरती झाली त्या एक्झामला आलेला आहे। ओके, आपल्याला काय दिलं आहे? HAND, तर आपण याला नंबरिंग करून घेऊया। 1 2 3 4। त्याला कसे लिहिले जाते? DNAH। ओके, D किती नंबरला आहे? 4, N किती नंबरला आहे? 3, A किती नंबरला आहे? 2, H किती नंबरला आहे? 1। हे असं म्हणजे उलटं दिलं आहे, काय काय वेळेस वेगळं असतं, म्हणून आपण नंबरिंग करून घेतले। ओके, नेक्स्ट काय? CHIN, त्याला पण आपण नंबर देऊया। 1 2 3 4। त्याला कसं दिलं आहे? NIHC, ह्याला पण N किती नंबरला आहे? 4, I किती नंबरला आहे? 3, H किती नंबरला आहे? 2, आणि C नंबरला आहे 1। तसंच हे पण आहे BODY, ह्याला पण आपण नंबरिंग देऊन टाकू। 1 2 3 4। आता ह्याच्यामध्ये फर्स्ट कुठला आलेला नंबर आहे? 4 3 2 1, तर 4 नंबरला काय? Y, 3 नंबरला D, 2 नंबरला O, आणि फर्स्ट नंबरला B। ओके, तर आपला आन्सर आलं आहे YDOB, हे आलं आपलं आन्सर। ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया। एका विशिष्ट सांकेतिक भाषेत EYESला SEYE असे आणि EARSला
LIPS असे संकेतबद्ध केले जाते तर त्या सांकेतिक भाषेत LIPS साठी कोणता संकेत असेल. आता लास्ट क्वेश्चन बघितला, सेम हा क्वेश्चन तसाच आहे. ओके, पहिले आपण लिहून घेऊया. काय EYES. तुम्हाला काय सांगितलं, पहिले नंबरिंग करून घ्यायची. 1 2 3 4. काय सांगितलं आहे, SEYE. एस कोणत्या नंबरला आला, 4. ई कोणत्या नंबरला आला, 3. वाय किती नंबर आला, 2. आणि E1. नेक्स्ट काय दिलं आहे, EARS. ह्याला आपण नंबरिंग करून घ्या. 1 2 3 4. दिलं काय, SRA आणि E. ओके, एस कोणत्या नंबरला आला, 4. R3. A2. E1. ओके, आपल्याला काय काढायचं आहे, LIPS. ह्याला पण नंबर देऊन दे. 1 2 3 4. इथे पण सेम तसंच. 4 नंबर, 3 2 1. फोर्थला काय, S. थर्डला आहे P. सेकंडला आहे I. आणि फर्स्टला आहे L. मग आपलं आन्सर आलं SPIL. ओके, हे आलं आपलं ॲन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत IRONला 56 असे आणि LEADला 22 असे संकेतबद्ध केले जाते तर त्या सांकेतिक भाषेत GOLD साठी कोणता संकेत असेल. आता तुम्हाला हा क्वेश्चन बघून जरा टेन्शन आलं असेल, थोडा हार्ड वाटत असेल, पण टेन्शन घेऊ नका. मी आहे ना, मी तुम्हाला इझी ट्रिक सांगते. ओके, फर्स्ट आपण लिहून घ्या, IRON इजिकल टू किती, 56. आता आयची व्हॅल्यू काय, म्हणून हा आपण चार्ट केला आहे. ह्याच्याखाली नंबर्स लिहितात. आता आयचा नंबर काय, 9 प्लस आरची किती आहे, 18 प्लस ओ किती आहे, 15 प्लस एन किती आहे, 14. ओके, ह्या सगळ्याची आपण टोटल करूया. बघा किती ते, 9 प्लस 18 27, 27 प्लस 15 45, 45 प्लस 14 56. ओके, नेक्स्ट काय दिलं आपल्याला, LEAD इजिकल टू 22. एलची काय व्हॅल्यू दिली आपल्याला, 12 प्लस ई दिला आहे 5 प्लस ए आपला 1 प्लस डी आहे 4. जे आपल्याला प्लस करायचे, 12 प्लस 5 17, 17 प्लस 1 18, 18 प्लस 4 22. तर आपल्याला काय काढायचं आहे, GOLD. सेम असं, जीची व्हॅल्यू काय आहे, 7 प्लस ओची व्हॅल्यू काय आहे, 15 प्लस एलची व्हॅल्यू काय आहे, 12 प्लस डीची व्हॅल्यू काय आहे, 4. आता ह्याचं सगळ्याचं प्लस करायचं. 7 प्लस 15 22, 22 प्लस 12 34, 34 प्लस 38. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत LIONला 50 असे आणि DEERला 32 असे संकेतबद्ध केले जाते तर त्याच सांकेतिक भाषेत BAR साठी कोणता संकेत असेल. लास्ट क्वेश्चन बघितला, सेम तसाच आहे. ओके, फर्स्ट आपण लिहून घेऊया, LION इजिकल टू 50. एलची व्हॅल्यू काय आहे, 12 प्लस आयची व्हॅल्यू काय आहे, कुठे, 9 प्लस ओची व्हॅल्यू काय आहे, 15 प्लस एनची व्हॅल्यू काय आहे, 14. जे आपण प्लस करू, 12 प्लस 9 21, 21 प्लस 15 36, 36 प्लस 14 50. नेक्स्ट आहे आपला DEER इजिकल टू 32. डीची व्हॅल्यू काय आहे, 4 प्लस ईची व्हॅल्यू काय आहे, 5 प्लस ईची व्हॅल्यू 5 प्लस आरची व्हॅल्यू काय आहे, 18. त्याची पण प्लस करायची. 4 प्लस 5 9, 9 प्लस 5 14, 14 प्लस 18 32. आपल्याला काय काढायचं आहे, BEAR. याची व्हॅल्यू काढायची. बीची व्हॅल्यू काय, 2 प्लस ईची व्हॅल्यू काय, 5 प्लस एची व्हॅल्यू काय, 1 प्लस आरची व्हॅल्यू काय, 18. ही काढायची. 2 प्लस 5 7, 7 प्लस 1 8, 8 प्लस 18 26. आपला आन्सर आलं 26. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अक्षरांच्या बेरजेच्या आधारावर खाली दिलेल्या जोडीप्रमाणेच असणारी शब्द अक्षर जोडी पूर्ण करा. तुम्हाला ही जोडी दिली ती पूर्ण करायची. ओके, आत्ता मी तुम्हाला शिकवलेलं जर समजलं असेल तर तुम्ही ह्याचा आन्सर मला कमेंट करून नक्की सांगाल. ओके, तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील आणि इझी ट्रिक जाणून घ्यायच्या असतील
तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू.